आम्ही हार जीत त्याची नाही पर्वा करत. शिवसैनिक हा लढणार आहे. हे काय अशी संकट किंवा अशी परिस्थिती पहिल्यांदाच नाही आलेली. मुळामध्ये शिवसेनेचा जन्मच हा संघर्षासाठी झालेला आहे, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झालेला आहे. आणि संघर्ष म्हटल्यानंतर घाबरणारे कोणी थांबू शकत नाही. जे घाबरणार असतील त्यांना आजही सांगतोय, तुम्हाला लाचारी करायचे तर लाचारांच्या ह्याच्यात जा, गटात जा. पण शिवसेनेमध्ये जे आता राहिले ते सगळे शिवसेना प्रमुखांचे अस्सल, शिवरायाचे अस्सल तलवारबाज मावळे राहिलेले आहेत. आणि या सगळ्या मावळ्यांची मगाशी तुम्ही सांगितलं ना की ज्येष्ठ शिवसैनिक, मी तर म्हणतो एक तुमचं माहिती संकलन करून द्या. सगळ्या मुंबईमध्ये शाखेमध्ये जेवढे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत त्यांना मी ओळखपत्र देतो. आणि नुसती ओळखपत्रच नाही तर एकदा अशा सगळ्या कार्यकर्त्यांचं एक शिबिर घ्या. मी येतो त्याला आणि मला त्यांच्याकडनं काय पाहिजे ते मी सांगतो त्यांना. कारण आता चर्चा चरवण करत नाही बसायचं, आता जिंकायचंय. आणि जिंकण्यासाठी मी तुम्हाला जसं म्हटलं तसं की वय हा काही मुद्दाच नसतो. मोरारजी देसाई तर 80व्या वर्षी पंतप्रधान झाले असते, तुम्ही तर सगळे अजून तरुण आहात. काय सांगावं, तुमच्यापैकी कोणी पंतप्रधान होऊ शकेल का स्वप्न नाही बघायचं. अर्थात हा एक गमतीचा भाग झाला, पण जिद्द ही फार महत्वाची आहे. आणि तुम्ही जिद्दीने आज सुद्धा रणांगणात उतरण्याच्या हिमतीने आलात, त्याच्याबद्दल खरंच तुम्हाला शतशः धन्यवाद देतो. आणि तुमच्या आशीर्वादाचं पाठबळ हे सदैव शिवसेनेच्या पाठीशी राहू द्या ही नम्र विनंती करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पक्ष चोरला, आता एबी फॉर्म देखील चोरले असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. मांजराचा कधी वाघ होऊ शकत नाही असा हल्लाबोल केलाय. साधू हत्याकांडातील आरोपीचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे. हा हिंदुत्वाचा अपमान नाही का असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून केला.